काल परवा आमच्या परिसरातल्या 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, नोंद सुद्धा करून घ्यायला तयार नाही. चौकशी केली तर त्याचं म्हणजे चौकशी चालू म्हणून तर ही अशी कुत्र्या मांजरासारखी शेतकऱ्याची अवस्था. आज बीड जिल्हा 1 नंबरला विदर्भाच्या पुढे म्हणजे आत्महत्येमध्ये जायची वेळ आली. त्यांची कुणाला लाज शरम काही राहिलेली नाही. आता त्यांनी सगळं हे गुंडाळून जर रोज नुसतं छमछम रोज भाषण ऐकत होता, युट्यूबला त्यांचे व्हिडिओ बघतो. आज एखाद्या काय नाव लिहिलं ना, मला ते काय नाव होतं साहेब, रश्मी मंदाना अशा पद्धतीचं झाल्या. एखाद्या तरी आमच्या धोंड्या पांड्या शेतकऱ्याला बोलवा, तिथं त्याचं ऐकून घ्या. त्या रश्मीकांत कोणीतरी नट रोज साहेब टाकायलेले आणि ते पुढच्या मोठ्या पोरायला कार्यक्रमात हे सगळं बघू बघू कंटाळाला डोळे आले झाले. थोडी तरी लाज पोलिसी ज्या संघर्ष केले त्यानं गोपीनाथ मुंडे सारख्यांनी या परिसरामध्ये शेतकऱ्याची वज्रमुठ आणि महाराष्ट्रात परळीची ओळख वेगळी करून दिली. ती परळीची ओळख काय छमछमची करायची का? आणि आमची तुला आम्हाला तुला सांगाव कुणाला त्यांनी लगेच बोट करते कुठेतरी बाजूला आमच्या राईट हँड तिकडे सांगा विम्याचे पैसे मिळाले. तेवढे विमा म्हणजे काय असते, आता कुठे काय असते काय सांगू कळतच नाही. असे माणसं कारभारी करून ठेवले. बाकीच्या गोष्टी तर सोडून द्या, रस्ते असतील नगरपालिका असेल काय आम्हाला त्याच्यावर आमचं शेतकऱ्याचा हक्काचा आमचं घामाचं मिळणार ते तर द्या बरे मानतो. तुम्ही पुन्हा रोज सगळ्या रस्तिकाला वाटा नाही तर तिला आंदोलन देऊन कारखान्याला कोण पैसे मागायला जायचं कोणाला वाचमेन असतो. आंबेजोगाईच्या कारखान्याची ती हालत वैद्यना ती हालत पांढर बंगल्यावर जायला टाक नाही. गेलं तर इथं तरी येता आलं, तिथं जाता येत नाही. त्या गर्दी एखादा म्हणाला तिथे कोण येणं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली. कोण आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्या या प्रश्नाला योग्य न्याय द्या. तुमच्या प्रेस मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. आणि कंटाळून शेवटी आता वाघ म्हणून तरी खाते वाघोबा म्हणून तरी खाते. मग सगळ्या ह्याच्यातले समजुती माणसं एका ठिकाणी जमले. भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, अजून वेगवेगळ्या संघटनेचे. आमच्या अजय भाऊचा हा पेशा आहे. परवाही त्यांनी येशुरी साहेब पाहण्याचे उपोषण 10 दिवसासाठी स्थगित केलेलं आहे. निश्चितपणानं शेतकऱ्यांचं व्रत घेतलेले आमचे कालदासराव असतील, अजय भाऊ बुरांडे असतील, त्या सगळ्यांना पाठबळ देण्याचं आणि हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी मोर्चामध्ये येणार आहेत. निरनिराळ्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर असेल, रस्ता रोको असेल आणि पुढचं पाऊल हे असेल की अशा लबाड बोलणाऱ्यांना गावात येऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी ग्राम संरक्षण तर नक्की शेतकऱ्याचं तयार होईल. त्या लोकांना एंट्री आधी आमचा हिशोब द्या, त्यावेळेस गावात पाय ठेवा. ही भूमिका ही संघर्ष समिती भविष्यात घेईल. थोडं बोलतो आणि बोला बोला आली का उभा राहा. या अगोदरी याच पत्रकार भवन मध्ये एक पत्रकार परिषद मी अच्युत गंगणे तालुका भारतीय जनता पार्टीचा अंबाजोगाईचा अध्यक्ष आहे आणि कृषी मूल्य आयोगाचा माजी सदस्य आहे. इथं याच्या अगोदरी एक पत्रकार परिषद आपण केली होती. जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जे काही वातावरण आतापर्यंत सगळीकडे महाराष्ट्रात झालंय तर त्याच्यामध्ये जी कटुता निर्माण झाली आहे ती कटुता पण दूर व्हावी ह्या हिशोबाने इथं पत्रकार परिषद घेतली होती. आणि त्यावेळेला पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता किंवा जातीय कटुता कमी होण्यासाठी तुमच्याकडं असं काय कार्यक्रम आहे. जसं बाबासाहेबांनी इनहेलेशन ऑफ कास्ट कुणीतरी विचारलं होतं, ते पण असतील आता, की हे पुस्तक लिहिलं आणि जातीय कटुता कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसं तुमच्याकडे काय कार्यक्रम. त्यांनी सांगितलं की मी त्यांना असं सांगितलं की बाबा की आम्ही इतकी मोठी माणसं नाही की आम्ही काहीतरी लोकांना आव्हान केलं की मग लोकांच्या मनामधल्या सगळ्या जातीवर निघून जाईल. परंतु आम्ही एवढी छोटी माणसं नक्की आहोत की एक चिमणी जशी पाण्यामध्ये बुडत होती आणि आग विझवत होती, एक खार वाळूवर लोळत होती आणि सेतू बांधण्याचं काम करीत होती, तर त्यांच्या यादीमध्ये आम्ही सगळे असू आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू अशी ही खदखद तेव्हापासून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. ही खदखद आम्ही आपापसामध्ये वाटत होतो. उत्तमदादा असतील, कैलासराव असतील, देशमुख साहेब असतील, आम्ही याच्यावरती बोलत होतो. आणि मग या सगळ्या चर्चेतून काल आम्ही अंबाजोगाईमध्ये
ती कृती समिती पहिल्यांदा स्थापन केली. त्याला शेतकरी हक्क कृती समिती असाही नाव दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ही जी कृती समिती आम्ही आता स्थापन केलेली आहे ही सर्व पक्षीय आहे. सगळ्याच पक्षातले प्रतिनिधी आम्ही या समितीमध्ये आहोत. तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर्व पक्षीय का? कारण निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि राजकीय अधिनिवेशानं शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते राजकीय भांडवल म्हणून सगळ्याच नेत्यांनी आतापर्यंत चघळलेले आहेत आणि शेतकरी तमाम फसवलेला आहे. परंतु आता आम्ही जेव्हा वेगवेगळ्या पक्षातले सगळी माणसं एकत्रित येऊन शेतकरी हक्क परिषद स्थापन केली ती यासाठी की सगळ्याच पक्षामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका असणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते आहेत. तसेच सगळ्याच पक्षांमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका असणारे शेतकरी मित्र कार्यकर्ते सुद्धा आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळे पक्ष आणि कदाचित पत्रकारामध्ये सुद्धा असं चित्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल. अशी एक परिस्थिती तयार झालेली आहे आणि म्हणून मग शेतकरी मित्र आणि या सगळ्यांनी आपण एकत्र यावं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीतली एखादी जी अत्यंत महत्वाची भूमिका आहे की शेती हा व्यवसाय हा खर तर लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स आपण म्हणतो की जेव्हापासून शेती सुरू झाली तसं तसं कमी कमी लाभ होत होत आज पेटबिगारीची अवस्था त्याला आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या गळ्याला आता सगळीकडे गळफास लागायला लागलेले आहेत. शेतकऱ्याकडे कुणाचंही लक्ष नाही, कुठल्याच पक्षाचं लक्ष नाही. ते आता सगळं सर्वश्रुत झालेलं आहे आणि म्हणून या मुद्द्याकडं ही समिती लक्ष घालत आहे. ही समिती या एवढ्या कार्यक्रमावर थांबणार नाही. हे जे तात्कालिक मुद्दे आहेत दरवेळेला या तात्कालिक मुद्द्यावरती वेगवेगळ्या पार्ट्या वेगवेगळे पक्ष मोर्चे आंदोलन करत राहतात. विम्याचा प्रश्न असेल, अनुदानाचा प्रश्न असेल, नुकसान भरपाईचा प्रश्न असेल. परंतु या समितीने काल एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर प्रातिनिधिक स्वरूपाने चर्चा केली. ते दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे सोयाबीन आणि कापूस. सोयाबीन गेली 3 वर्ष शेतकऱ्यांच्या घरात आहे. त्याला बाजारपेठ मिळत नाहीये. त्याचे भाव कमी व्हायला लागलेले आहेत. त्या अनुषंगाने मी त्याही पत्रकार परिषदेत हे बोललो होतो की सोयाबीनच्या रूपानं आम्ही शेतकऱ्याचा माहोल निर्माण करून जातीवादाचा माहोल दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो. ते प्रयत्न आम्ही केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं सरकारनं हमी भाव केंद्र सुरू करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. त्याचं अभिनंदन पण करतो. आणि ते अभिनंदन करत असताना दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सोयाबीनचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि हमी भावच कमी आहे. त्याच्यामुळे अग्रिम भाव जसं उत्तर मध्य प्रदेशामध्ये अग्रिम किंमत डिक्लेअर केलेली आहे तसं ही समिती अग्रिम बोनस तसं ही समिती अग्रिम 1000 रुपयाच्या मागणी सुद्धा या मोर्चाच्या द्वारे करते आहे. एकूण या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की ही समिती तात्पुरती नाही. शेतकऱ्यांच्या बाजूनं जे जे प्रश्न निर्माण होतील त्या सगळ्या प्रश्नांचा इथून पुढे बारकाईनं अभ्यास करून मूलभूत प्रश्न आणि तात्कालिक प्रश्न यांची विभागणी करून तात्कालिक प्रश्नावरतीही आम्ही एकत्र होऊन सतत पुढे वाटचाल करणार आहोत आणि मूलभूत धोरणात्मक जे काही प्रश्न सरकारचे त्याच्यावरही ही समिती इथून पुढे काम करणार आहे. आणि म्हणून परळीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या चरणावरती होत असलेली ही बैठक अत्यंत क्रांतिकारक रिव्होल्युशनरी नाही तर ही रिव्होल्युशनरी ठरेल अशी पद्धतीने ही समिती काम करेल अशी आशा आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही परळीमध्ये तुमच्या समोर ही पत्रकार परिषदेच्या रूपानं आम्ही आमचं प्रस्तावित ठेवलेलं आहे. मी राजेश देशमुख वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट समितीचा मी विश्वस्त. आपल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. हे समिती आम्ही स्थापन करण्याच्या मागे सर्व काही शेतकऱ्यांच्या ज्या विवंचना आहेत त्या विवंचनेच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्या वेळेला बैठक घेतली आणि त्या ठिकाणी साधक बाधक समस्या ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली. आणि त्या चर्चामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही तर जन्मजात शेतकरी आहोत. आम्हाला शेतीच्या समस्या नवीन नाहीये. परंतु शेतकरी अत्यंत या सगळ्या व्यवस्थेमध्ये दुर्लक्षित आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आताच वाघमोडे साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाच्या वेळेत शांत पडते. मला कोणत्या शेतकऱ्याच्या वेळेत शांत पडलेली अद्याप दिसली नाही. कुठल्या शासनाने शेतकऱ्याचं कौतुक केलंय असंही आम्हाला दिसलं नाही.
आणि परळीमध्ये महाराष्ट्र पातळीचा शासनाचा मेळावा झाला, त्यामध्ये मला कुठे शेतकऱ्याचा गौरव केलेला दिसला. आणि ही अवस्था अत्यंत वाईट आहे. मी जुन्या काळातली तुम्हाला एक म्हण सांगेन की पूर्वीच्या काळात अशी म्हण होती की उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आजपर्यंत परिस्थिती अत्यंत त्याच्या उलटी झाली. आज या ठिकाणी उत्तम चाकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या या सगळ्या माहोलमध्ये आली. आमचं म्हणणं काय कृती समितीचं, आमचं हे म्हणणं आहे, आज तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टी झाली आपल्या भागामध्ये. परवाच एक आत्महत्या शेतकऱ्याची आपल्या परळी तालुक्यात झाली, त्या ठिकाणी आपण परवा भेटायला गेलो. दुसरी झाल्याची सांगतायत. त्या ग्रहस्थांनी शेतकऱ्यांनी नवरा आणि बायको मिळून फक्त 7 एकर मध्ये पूर्ण कापूस केला, त्याच्यात खर्च केला आणि तो कापूस अत्यंत चांगला आला. परंतु त्या शेतामध्ये पूर्ण 1 फुटाचं पाणी साचलेलं बघून त्या शेतकऱ्याने घरी आल्याबरोबर गळफास घेऊन त्या ठिकाणी स्वतःची यात्रा संपवली जीवनाची. ही परिस्थिती आज आहे. मग आम्हा शेतकरी संघटनेच्या सर्व समितीच्या लोकांचा हक्काचा विषय शेतकऱ्याचा काय बोलतोय आम्ही की आम्हाला जे मागे डिक्लेअर केले ते तर लवकर द्या ना. पुढच्या आम्हाला तुम्हाला काय द्यायचंय ते तर तुम्ही द्या, परंतु जे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून डिक्लेअर केलंय, शेतकऱ्यांना मदत जी डिक्लेअर केली आहे कागदावर ती अगोदर द्या, जेणेकरून ज्या आत्महत्या व्हायला ते थांबतील. आणि जे तुम्ही हक्काचं दिलेलं शेतकऱ्यांना डिक्लेअर केलंय ते तुमची यंत्रणा राबवून त्या शेतकऱ्याच्या हातात देऊन टाका. म्हणजे जे या सगळ्या परिस्थितीतून उठलेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल. आजच्या अतिवृष्टीचं सगळ्या गोष्टीचं तर तुम्ही सर्वे करतात ते तुम्हाला पुढे द्यावं लागेल, परंतु जे डिक्लेअर केलंय ते कधी देणार तुम्ही? कधी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी देतो म्हणता. मायबाप जनतेला किंवा शेतकऱ्याला कोण मायबाप आहे? सरकारच मायबाप आहे. मागायचं कुणाला? सरकारलाच मागावं लागेल. आणि ह्या मायबाप सरकारला अशा पद्धतीने जर जाग येत नसेल तुम्हाला आम्हाला आमचा हक्क घ्यायला येतो. आता आम्ही प्रशासनाला तीच विनंती केली आहे की आम्ही आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या संदर्भात जे शासनाने यापूर्वी डिक्लेअर केलंय ते तुम्ही त्वरित द्या आणि आम्हाला या ठिकाणी मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नका. 23 तारखेच्या आत तुम्ही या बीड जिल्ह्यात किंवा या मोर्चाचं किंवा या हक्क मोर्चाचं एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना ताबडतोबीनं तुम्ही डिक्लेअर केलेलं पेपरवरचं जे अनुदान असेल, काय सानुग्रह अनुदान असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही ताबडतोबीनं शेतकऱ्यांना द्या. म्हणजे शेतकऱ्यांची आजची विवंचना तुम्ही दूर व्हायला मदत होईल. अनेक समस्या आहेत. आज प्रत्येक शेतामध्ये जाऊन बघायला गेलं तर कुठली पिकं गेले. आता ज्वलंत उदाहरण आहे, जमिनी वाहून गेल्या, जमिनी घासून गेल्या शेतकऱ्याच्या. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का, माती सगळी वाहून गेली. शेतीमध्ये पिकणार नाही असे होते, त्याची मोबदले केव्हा देणार तुम्ही? या सगळ्या समस्या घेऊन आम्ही एक कृती समिती केली आहे. जसं आपण म्हणलात आमची सर्वांची जात शेतकरी आहे. इथलं कुठला पक्ष नाही, कुठला काही विषय नाही. आणि शेतकऱ्यांनी हक्काचं काम या ठिकाणी सरकारला मागायचं आणि मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलो. आणि ही भूमिका खऱ्या अर्थाने पूर्ण होईल ते आपल्या सर्वांमुळं, आपल्या सर्वांच्या लेखणीनं आणि सगळ्या ह्या प्रकाराने जर यांचे डोळे उघडले तर निश्चितपणाने भावी काळामध्ये काही आत्महत्या सुद्धा या मदतीमुळे थांबतील. आणि तो प्रयत्न एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी कळकळीची विनंती या ठिकाणी शासनाला करत आहे आपल्या माध्यमातून की आपण ताबडतोबीनं या ठिकाणी डिक्लेअर केलेले पैसे त्या शेतकऱ्याच्या घरी नेऊन हातामध्ये द्या आणि त्या ठिकाणच्या आत्महत्या झालेल्या माणसाच्या घराच्या माऊलीला त्या ठिकाणी ताकद द्या. इतर शेतकऱ्यांना कुठलाही अशी वेळ येऊ देऊ नका. अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी या प्रसंगी मायबाप सरकारला करत आहे आणि त्या सरकारने याची पूर्णपणे या ठिकाणी काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं सर्व काही द्यावं एवढंच या प्रसंगी मी विनंती करतो. बोला की प्रभू वैद्यनाथाच्या या पावन भूमीमध्ये
या परळी मतदारसंघामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी 2 कारखाने उभा केले, महाराष्ट्रातले 23 कारखाने चालवायला घेतले आणि हजारो लाखो तरुणांच्या हाताला काम दिलं. परंतु त्याच मुंडे साहेबांच्या घराण्यातील सध्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी मात्र हे कारखाने बंद पाडून टाकले आणि शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली. कारखान्याला ऊस घातलेल्या ऊसाचे पैसे दिले नाहीत. आमच्या सोयाबीनचा जो काही विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या, गेल्या 2018 पासूनचा हा विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मी तर नेहमी म्हणतो की बीड जिल्ह्यातील विम्याचा घोटाळा हा महाघोटाळा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो की या बीड जिल्ह्यातील विम्याच्या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करावी. या बीड जिल्ह्यामध्ये खास करून या परळी आणि आंबेजोगाई तालुक्यामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये देवळा या ठिकाणी मारुती पवार या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि कवडगाव साबळा या ठिकाणी बन्सी कानके या शेतकरी बांधवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हा या निसर्गाच्या अवकृपेनं हिरावून घेतला जात आहे आणि दुसरीकडे नुसतं बेश्रमासारख्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत. अजयजी बुरांडे यांच्या किसान सभेनं आता बीड या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं 10 तारखेपर्यंत तुमचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं. पण आज तारीख किती आहे आपण पहा, आणखीही ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आणि म्हणून या शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी या परळी मतदारसंघातून या बीड जिल्ह्यातून बेशरम कृषी मंत्री हटाव आणि परळी बचाव अशा प्रकारचा नारा घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकरी संघर्ष कृती समिती मैदानात अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या 23 तारखेला या ठिकाणी बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चा शेतकरी बांधवांचा या परळीमध्ये परळीच्या तहसीलवरती आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे. हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही पोकळ घोषणा या ठिकाणी या केलेल्या आहेत कृषी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारनं, त्या घोषणांची पूर्तता करावी. आणि जोपर्यंत ह्या घोषणांची पूर्तता होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, मायबाप जनतेला आणि शेतकरी बांधवांना विनंती करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. ऐका ना, शोकसभेचा कार्यक्रम विचारायचे त्यांना, काही विचार कोणाला काय विचारायचे. आपण जसं सांगितलं की जिल्हाभरात आंदोलन वगैरे होत आहे, मग आपण अशी मागणी करणार आहात का पालकमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्याला राजीनामा द्या? कृषी मंत्री आता राजीनामा द्या म्हणणे इतकं त्यांच्याकडे वेळ नाही. आता म्हणजे त्याने आता पुढल्या वेळेस ते सभागृहात येणार नाहीत एवढी मात्र तजवीज आम्ही करू. हे जर पैसे दिले नाहीत तर असेल तर ते फास्ट ऍक्शन घेतील. आपण या आंदोलनाला उशीर झालाय असं तुम्हाला वाटत नाही? अजून पैसे वाटायला चालूच आहेत, त्यांच्या घोषणा चालूच आहेत. राज्यसंघ काय दिवसात मारू शकते या आंदोलनाचा किती प्रभाव? त्या 6 महिन्यामध्ये केंद्र सरकारपासून महाराष्ट्र सरकारपर्यंतचे लोक 15 दिवसाला परत यायला आम्हाला वाटतं इतकी मोठी मोठी माणसं आहे विमानानं पैसे घेऊन येत ते परत विम्याचे नेते वाटायला. सगळं शासन आपल्या दारी आणलं तरी आता त्याच्यापेक्षा वेगळं काही देणारा असतो कुणी असं आम्हाला माहित नव्हतं. पहिले लबाड बोलण्याची 1 नंबर यायची झाली. 10 तारीख 15 तारीख अग्रिम दिला आता तुम्हाला 8 दिवसात बाकीचे 75% मिळते किती. आणि मग ह्या सामटीतून चोरणी जाऊ नये. तुम्हाला पुढच्या वेळेस सभागृहात यायचं असेल तर तुम्ही कोणी पैसा चालले काहीतरी करून दाखवा, नसलं तर घरी वाचा. ही आरवळी जाहिरात आम्ही पटांना. या शेतकरी संघर्ष समितीमध्ये सर्व पक्षीय नेते आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी ही स्थापन केली आहे. प्रत्येक पक्षाचे ध्येय वेगळं आहे. त्याच्यात काही सत्ताधारी आहेत, काही विरोधी पक्ष आहेत. हे तुम्ही वरच्या तुमच्या वरिष्ठांना काही कळवलंय का? आम्ही आता या संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन वापरत आहेत किंवा मोर्चा काढणार आहेत किंवा हे करत आहोत, हे वरच्या वरिष्ठांना माहित आहे का? या ठिकाणी
शेतकरी म्हणून आम्ही आम्हाला शेतकरी म्हणून वरिष्ठांना विचारण्याची आवश्यकताच नाही. आमची पोटतिळक जी आहे ना, आम्ही सरकारला मागतोय. पक्षाची परवानगी शेतकऱ्याला घेण्याची गरज नाही. जसं मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून बाकीचे जोडे बाहेर ठेवून देवस्थानची व्यवस्था करावी लागते, तशी शेतकरी म्हणून पक्षाला विचारण्याची आम्हाला गरज नाही. शेतकऱ्यांच्या व्यवहाराला पक्षाने काय करायचं? 2019चा पीक विमा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, जो मंजूर आहे. त्याच्याबद्दल विमा कंपनी कोर्टामध्ये गेली आहे. त्याला आमचा दुसरा विमा कंपनी शेतकरी त्याला आमचा दुसरा प्रश्न आहे. समजा माझे 10 गट आहेत. 10 गटापैकी 7 गटांचा विमा पडतो, 3 गटांचा विमा पडत नाही. त्याचे 5 गट आहेत, 3 गटांचा विमा पडतो, 1 गटांचा विमा पडत नाही. हे हेड भ्रष्टाचार मोठा आहे. त्याच्याबद्दल शेतकरी सांगत नाही, त्यांना काय वाटतं एक गट आला नाही ते काय होत नाही. लाखो शेतकऱ्यांचा एक गट म्हणला तर त्याचा घोटाळा करोडोपर्यंत जाईल. मला फार चांगली गोष्ट आहे, आपलं अभिनंदन की या निमित्तानं या प्रश्नाचा पोलखोल खोलण्याचा प्रयत्न आपण करत आहात. मला सांगायला नक्कीच जबाबदारीनं मी आपल्या समोर एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मांडतोय की किसान सभा, आता रानबाजीने प्रश्न विचारला की विलंब झाला. विलंब नाही झाला. आम्ही मागच्या वर्षभरापासून या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत ज्या मिटिंगा झालेल्या आहेत त्या मिटिंगमध्ये हाच मुद्दा लावून धरलेला आहे की तुम्ही नेमका वाटलेल्या विम्याच्या याद्या प्रसिद्ध करा. आणि एकाच गटामध्ये आम्ही जर सख्खे भाऊ असू, त्याच क्षेत्रामध्ये आम्ही सेम कंप्लेंट केलेली असेल, सेम कॉज ऑफ ऍक्शन असेल, तरीही आमचा एक जणाचा विमा मंजूर होतो आणि दुसऱ्याचा रिजेक्ट होतो. याच्यात काय गोड बंगाल आहे? काहीच भागामध्ये विमा वाटला जातोय आणि याची माहिती मिळत नाहीये. याच्यासाठी किसान सभा मागच्या 2 वर्षापासून सातत्यानं मागणी करते. त्याच्या मिनिट्स आहेत आणि त्याची मागणी करते, सातत्यानं मागणी करते की ह्या विम्यातला पारदर्शीपणा द्या. दुसरा जो आपण मुद्दा नमूद केलेला आहे की याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे. आणि म्हणून किसान सभा आता सुद्धा जी आंदोलन 4 दिवस आम्ही मुक्कामी तिथं थांबलेलो आहे की आम्ही फक्त मागतोय की तुम्ही वाटप केला म्हणता तर त्याच्या याद्या प्रसिद्ध करा, आम्हाला देऊ नका. ऍज पर नॉर्म्स प्रमाणे कंपनीच्या तुम्ही फ्लॅश करा डॅशबोर्डवर किंवा ग्रामपंचायतला लावा आणि कळू द्या शेतकऱ्यांना कुणाला पैसे मिळाले ते. ही आमची साधी मागणी आहे. दुसरी जी मागणी आहे की 2020च्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः किसान सभेच्या मार्फत, मी स्वतः अजय बुरांडे आणि कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे आम्ही रिट पिटिशन दाखल केलाय. आता हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश जेव्हा औरंगाबादच्या कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी स्वतः ही रिट वर घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही जुनाईन केस आहे शेतकऱ्यांची आणि कंपनीला ताबडतोब सांगितलंय की तुम्ही हजर व्हा आणि याच्यामध्ये उत्तर द्या. परंतु मगाशी जसं आपल्या साहेबांना सांगितलं की 2020चा विमा उस्मानाबाद जिल्ह्यात वाटला गेला, परभणी जिल्ह्यामध्ये वाटला गेला, परंतु बीडमध्ये वाटला गेला नाही. ज्याच्यासाठी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अगदी तहसील पासून जिल्हाधिकारी, आयुक्त, कृषी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रातले कृषी मंत्री, केंद्रातल्या विमा कंपन्यांपर्यंत कायदेशीर विमा प्रदानावर सुद्धा अगदी सगळ्या स्टेप्स वरती शेतकऱ्यांच्या बाजूने आपले विजय पारित केलेले असताना सुद्धा अद्याप शेतकरी वंचित आहे. याला जबाबदार कोण? हा ही शेतकरी संघर्ष समिती विचारती आहे. याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी अल्टिमेटली राज्याचे कृषी मंत्री म्हणून, राज्याच्या शासनातले प्रतिनिधी म्हणून यांनी स्वीकारली पाहिजे. त्याही वेळेस मंत्रिमंडळात होते. ही मागणी आजच्या या शेतकरी संघर्ष समितीची आहे. येणारा मुखमोर्चा फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर का? मुक नाही बँड लावून आणायचा असं का हो? नक्कीच शेतकरी हाच प्रश्न महत्वाचा असणार. सर्वसामान्य महागाई आहे, महिला अत्याचार आहे, याच्यावर का फोकस करत हा सगळेच प्रश्न एकदा घेऊन चालत नाही, म्हणून आता शेतकऱ्याचा प्रश्न घेतलेला आहे. शेतकऱ्याचा प्रश्न महत्वाचा असल्यामुळे बाकीचे प्रश्न पहिल्यांदा असं आहे की आता केंद्रेकर साहेबांनी सांगितलं होतं की लाखो शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, पण हिंमत डेअरिंग होत नाही. आज मरणाच्या उंबरठ्यावर असलेला पहिल्यांदा माणूस जर तुम्ही असं करायला आणि 8,000 रुपये आम्ही 5 वर्षापूर्वी सोयाबीन विकलं आणि आता 3,500 रुपये भाव आहे. काय काम केलं विचारायचं कुणाला असे? म्हणून हा प्रश्न पहिल्यांदा घेतला. यांच्यासाठी प्रश्न घेणं जायचंय. आदेश नाही आमचं आयुष्य एक मिनिट हो आमचं आयुष्य गेलेलं ते बघितलं नाही. नाही वकील साहेब आयुष्य घालायला ते माहित नाही का? अच्युतनी आयुष्य घालायला माहित नाही का? हे तर शेतकरी नाही हा परत रिपीट केला तुम्ही. नेक्स्ट प्रश्न द्या. आपल्या यांना जायचंय, यांच्यासाठी काय असेल तर सांगा, आम्ही आहे तिथे. नाही आता राजे साहेब समारोप करा.
मला परवानगी देता? सर्व या ठिकाणी सर्वांना एक नम्र विनंती, सगळेजण बोललेले आहेत. सगळ्याला विषय तसा गांभीर्य, हा विषय प्रचंड मोठा गांभीर्याचा विषय आहे. प्रभू वैद्यनाथच्या या नगरीमध्ये, पावन नगरीमध्ये पोलीसचा विमा मिळत नाही, 18चा विमा मिळत नाही. आता आमचा अग्रिम जे मंजूर झाला 23 ते मिळत नाही. गेल्या वर्षीचा एकच किस्सा आहे फक्त, की गेल्या वर्षी 2200 लोकांना अंबाजोगाई तालुक्यामध्ये त्याने म्हणजे अतिवृष्टी झाली म्हणून पैसे टाकले. काय टाकले? गेल्या वर्षी ओरिजिनल दुष्काळ होता आणि कुठल्या नावाखाली टाकले? अतिवृष्टी म्हणून. अतिवृष्टी का लिहिली? की अतिवृष्टीचे पंचनामे झाले त्याला पैसे देता येतात. मग खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी खंड होता पावसाचा. किती खंड होता? 28 दिवस, 27 दिवस, 29 दिवस आणि काही ठिकाणी 32 दिवस पैसे मिळतच नाही साहेब. म्हणून ही संघर्ष हक्क म्हणजे शेतकरी हक्क समिती, संघर्ष समिती केली. आम्हाला फक्त हक्काचं द्या, आता काहीच देऊ नका. नवीन काहीच घोषणा करा नाही करा ती वेगळं. याच्या आधीची तुम्ही घोषणा केल्या का या हक्काचे पैसे आम्हाला कृपया नम्र विनंती तुम्ही आम्हाला द्या, एवढीच आमची विनंती आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचे वेळोवेळी आंदोलन झाले. आम्ही वर्षानुवर्ष आणतो, 18पासून तर 18च्या विम्यापासून तर वर्षानुवर्ष आमचं आंदोलन चालू. आम्ही किमान आतापर्यंत 20-25 वेळेस आंदोलन केलं. कुठंच मिळत. कंपनी कोण आहे ही कळत नाही, कंपनीचं ऑफिस कुठं आहे ही कळत नाही, कंपनी दिलंय कुणाला याची यादी कळत नाही, आणि मग कुठल्या खातेदाराला पैसे मिळाले ही कळत नाही. फक्त विमा आकडा जी येतोय पेपरला 400 कोटीचं वाटप ताज दिवशी होतोय. 400 जे असं वाटतं अटॅक बिटॅक येतो काय एवढा मोठा आकडा आहे. 400 वाटप नाही, 200 नाही, 100 बी नाही. या सगळ्या गोष्टीचा फार सुरू नाही. या विषयाला तर गांभीर्याचं स्वरूप आहे साहेब. आणि गरीब माणसे साहेब, या बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे, दुष्काळी जिल्हा आहे. इथं ह्याला वाटप होतंय, उस्मातला म्हणजे धाराशिवला वाटप झाला, लातूरला वाटप झाला, परभणीला वाटप झाला, जालन्याला वाटप झाला, नगरला वाटप झाला. फक्त बीडलाच का नाही? पण सगळ्यात आमचं हा महत्वाचा विषय. आणि सगळं आम्ही तर 250 किलोमीटर आमचा भाग आहे. सगळी बाजूने सगळे तिथंच अंतरावर 2-2 फुटाच्या. आम्हाला सगळ्यात नम्र विनंती आहे, आज ज्यांना वाटप केलंय त्याची यादी आम्हाला द्यावी, आणि ज्यांना नाही वाटप झालं त्यांना वाटप कृपया करावं, एवढी सरकारला आमची नम्र विनंती आहे. म्हणून हा खरा शेतकरी संघर्ष समितीनं हा मोर्चा या ठिकाणी, मोर्चा ही पहिलं अस्तित्व आहे, पहिलं ही आहे, जर सुरुवात आहे. जर इथून पुढे नाही केलं त्यांनी तर आमचे वेगळे वेगळे विविध कार्यक्रम, जसं सांगितलं सर्व समितीनं, वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आम्ही सगळे संघर्ष समिती कायम राहिल्याने लोक याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. कुणालाच काही मिळालं नाही. आणि महाराष्ट्रात तुम्ही आपण बघतो कृषी मंत्र्याला पुरस्कार दिल्लीत, महाराष्ट्रात जोरात काम आहे. महाराष्ट्र सगळ्या देशात सगळे आत्महत्या जास्त कुठं? महाराष्ट्रात. आणि पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा कुठं जास्त आहेत? बीडमध्ये. हे शोभनीय गोष्ट आहे का आपल्याला? तुम्ही शोभल असं काम करा. ही आपली नगरी आहे. आपल्या या ठिकाणी संघर्ष समितीचा हा कार्यक्रम पहिला ट्रॅक्टर आणि गाडी बैलाचा मोर्चा आहे. या ठिकाणी आंदोलन आहे. या 23 तारखेच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी तात्काळ त्यांनी या सगळ्या आमच्या मागण्या मान्य कराव्या, एवढीच या ठिकाणी आपल्या मार्फत आम्ही विनंती करतो. आणि थांबतो. सुनीलराव, आभार मान. सर्वप्रथम आपण सगळेजण आलात याचे आभार. मित्रांनो, या समितीकडे तुम्ही वेगळे प्रश्न विचारले, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की तिथून इथपर्यंत आणि अजून किती लोक जुळलेत याच्यामध्ये जे नाव आहेत ते नावं नाही. आम्ही समितीला तिथे असताना जवळजवळ 17-18 नावं अजून जुळले. तर हा मोर्चा शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत जो होणार आहे तो एक संघर्ष यात्रेसारखाच होणार आहे. आणि हा बीडून चालू होतोय, परळीहून चालू होतोय, याचा आम्हाला आनंद आहे. तुम्ही कोणीतरी विचारलं की तुम्ही पक्षांना विचारलंय का, त्याचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. कृपया करून याचं राजकारण आणि असे प्रश्न अजून कुणालाच विचारू नका. हे शेतकरी म्हणून एकत्रित आलेले सगळे लोक आहेत, सगळे समितीचे मेंबर आहेत, आणि अशा गोष्टी आपल्या भागात घ्यायला पाहिजे, याचं प्रोत्साहन भेटलं पाहिजे. वैद्यनाथ नगरी सुसंस्कृतिक लोक आहेत आपण सगळे, आणि शेतकऱ्याच्या अधिकारासाठी जर पक्षाची भूमिका सोडून जर आपण सगळे सोबत आलो असोल तर ह्याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि पत्रकार मित्रांनो, तुम्ही ह्याचं स्वागत करा, माझी तुम्हाला विनंती. ह्याच्यामध्ये कोणतंच राजकारण नाही. आपल्याला ही संधी जी भेटलेली ही वेळ पण झालेली नाही. पुरंडे साहेबांचं तुम्हाला माहिती आहे केव्हापासून काम आहे, तुम्ही पत्रकार कव्हर करत असतात.
साहेबांचं तुम्हाला काम माहित आहे. आम्ही सगळे कोण्या ना कोण्या चळवळीमध्ये कामं करत असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त शेतकरी आणि त्याचा हक्क, आणि शेतकरी म्हणजे शेतकरी मजूर सुद्धा, ऊसतोड जो मजूर आहे तो सुद्धा, आणि शेतकरी सुद्धा, हे सगळे शेतकरी आमच्या हिशोबाने. फक्त वाहणारा किंवा शेतकरी सातबाराची जमीन ज्याच्या नावावर आहे तोच शेतकरी असं नाही. तेवढाच ऊसतोड मजूर पण शेतकरी भागातच येतो आणि मजूर पण येतो. तर आपण सगळे आलात आणि आम्हाला हे बोलायचा मौका भेटला.